आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता तुला आणि जगाला वाटतोय ना तसा भणंग माणूस नाहीये ग मी। ज्या देवळात मीराची आणि तुझी भेट झाली त्या देवळाचा मुख्य पुजारी होतो मी, तळी गावचा मुख्य पुजारी। सुखी कुटुंब होतं आपलं, पंचक्रोशीत मान होता मला, माझ्या विद्वत्तेला, माझ्या शब्दाला। पुसली गेली ना? का पुसलीस तू? अगं चुकून पुसली रांगोळी। तू मुद्दाम पुसलीस रांगोळी? अच्छा, मी मुद्दाम पुसते का रांगोळी? बरं, आता मी मुद्दामच पुसते रांगोळी। ताई थांब, ताई नको करू तसं। मीरा राधा काय चालली गडबड बाळानो तुमची, का म्हणताय? बाबा ही माझी रांगोळी पुसते। मीरा बाळा, अगं राधाताई जाणून बुजून तुझी रांगोळी पुसणार आहे का? चुकून पाय पडला असेल बाळा तिचा, आणि रांगोळीवर चुकून पाय पडला तर त्याचा काय अर्थ होतो ठाऊक आहे का तुला? नाही, रांगोळीवर चुकून पाय पडला तर त्याचा अर्थ असा होतो की या घरात माणसांचं येणं जाणं आहे, या घरात माणसांचा राबता आहे, या घरातली माणसं बाहेरच्या माणसांचं स्वागत करायला उत्सुक आहेत। हे घर धनधान्यानं भरलेलं आहे, हो की नाही? चला आता दोघींनी मिळून रांगोळी पूर्ण करा। राधा ताई आहेस ना तू तिची, तिला रडवू नको, सांभाळून घे। चला छान रांगोळी काढा दोघींनी मिळून, भांडायचं नाही, एकमेकींना मदत करायची। चला दोघींनी मिळून रांगोळी पूर्ण करा, बघू छान रांगोळी काढा। चल ताई आपण रांगोळी पूर्ण करूयात। मी शिकवलीये तुला काढायला। बर काढा। देवयानी माझी बायको, आदर्श पत्नी, आणि आमच्या दोन गोजीरवाण्या, गोंडस निरागस लेकी, एकमेकींचा जीव की प्राण, सगळं कसं छान चाललं होतं। देवीचं देऊळ, देवीची भक्ती आणि आपलं घर, बस एवढंच आयुष्य होतं माझं। महागौरी मातेच्या कृपेने आपण सगळे सुखी होतो, पण कशी कुणास ठाऊक नंतर आपल्या कुटुंबाला कुणाची तरी दृष्ट लागली। दृष्ट लागली? कोणाची दृष्ट लागली बाबा? तिची, त्या दुष्ट प्रवृत्तीची। मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे। मीरा, वंदावे नाही वदावे। मी तेच बोलले ना ग राधाताई। नाही, तू वंदावे म्हणाली। वंदावे म्हणजे हात जोडावे, वदावे म्हणजे बोलावे। बरोबर ना बाबा? बरोबर बा। मला काहीच समजत नाहीये, तुम्हीच सांगा मला। मीरा, बाळा समर्थ रामदासांनी मनाला असा उपदेश केला आहे, हे मना, तुझ्या अंगी धारिष्ट्य हवं, धैर्य हवं,
तुला जर कोणी दूषणं दिली तर ते सहन करण्याची तुझ्यात ताकद हवी. पण आपण मात्र सर्वांशी नम्रपणेच बोलायचं आणि असं बोलून लोकांचं समाधान करायचं. कळलं बाळा? चला बसा, पुढे सुरू करू. हात जोडा, डोळे मिटा. नमस्कार बुवा. नमस्कार. तुम्ही कोण, कुठून आलात? मी कोणीच नाही, विधवा आहे. एका विधवेला स्वतःचं अस्तित्व असतं का बुवा? माझे पती 4 गावी भिक्षुकी करायचे. त्यानेच आमचं पोट भरायचं. ते गेल्यापासून 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. बुवा 4 विधी शिकवलेत तर मला उदरनिर्वाह करता येईल, थोडा आधार मिळेल. तुमची हरकत नसेल तर मला धार्मिक विधी शिकवाल का? बाई थांबा. ओ शिवनाथ गुरव, हिचं काही ऐकू नका. कोण कुठलीही बाई माहित नाही. नाही तर काय, तसाही स्त्रियांना धार्मिक विधी करण्याचा अधिकार नाहीये. हो ना, त्यात तर ही विधवा. हो ना. हे कोणी सांगितलं तुम्हाला? कुठल्या शास्त्रात लिहिलंय हे सगळं? अहो, असं असतं तर आपल्या इतिहासातील गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा या स्त्रिया महान कशा झाल्या असत्या? त्यांना वेदाभ्यास करणं कसं शक्य झालं असतं? स्त्रीला शास्त्राचा, धर्माचा अधिकार आहे. स्त्रीला ज्ञानार्जनाचा अधिकार आहे. बाई, तुम्ही काळजी करू नका. उद्या मला देवळात भेटा, मी नक्की शिकवेन तुम्हाला. गावातल्या लोकांच्या विरोधाला न जुमानता मी त्या स्त्रीला पौरोहित्य शिकवायला तयार झालो. पण ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली. कारण माझ्या समोर आलेली ती स्त्री नव्हतीच. मानवी देह धारण केलेली एक राक्षसी वृत्ती होती. तुला जपणार